न्यूज मराठी 24 या न्यूजचा वर्धापन दिन आहे। त्या वर्धापन दिनाला जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं आणि माझ्या हातकणंगले तालुका मतदारसंघाच्या वतीनं हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो। आणि न्यूज चॅनल समाजाला ताकद देण्याचं शक्ती देण्याचं काम नेहमीच करत आहे आणि करत राहील अशी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो। नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलो हातकणंगले इथं कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडियाचे नूतन अध्यक्ष भाऊसाहेब फास्के साहेब आपल्या समेत आहेत। यावेळी राज्यस्तरीय डिजिटल मीडियाचं तिसरं अधिवेशन सावंतवाडी येथे होणार आहे। साहेब नमस्ते। नमस्ते। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 750पेक्षा जास्त सभासद संख्या असणाऱ्या डिजिटल मीडियाचं आज प्रमुखपद आपल्याकडे आहे। आपलं तिसरं अधिवेशन सावंतवाडी येथे होतं आहे, त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? निश्चितपणे ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक आणि माध्यमतज्ञ सन्माननीय राजाभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना संपूर्ण राज्यभर व्यापलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर मी प्रत्येक तालुक्यांमध्ये जाऊन त्या तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणारे संपादक पत्रकार यांची मीटिंग आयोजित करून प्रत्येक तालुक्याची कार्यकारिणी आपण जाहीर करत आहोत। कोल्हापूर जिल्ह्यात 700हून अधिक आणि राज्यात 14,000हून अधिक सभासद संख्या या संघटनेची आहे। या संघटनेच्या वतीनं पत्रकारांना मान सन्मान आणि मानधन मिळवून देतानाच समाजातील चांगल्या घटकांचा प्रसार आणि वाईट घटनांवर आसूड ओढण्याचं काम पत्रकार आपल्या लेखणीतून आणि यूट्यूब, वेब पोर्टल, वेबसाईट्सच्या माध्यमातून करत आहेत। अशा पत्रकारांचं साहजिकच डिजिटल पत्रकारांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या क्षेत्रात काम करण्याची संख्यासुद्धा प्रचंड आहे। या पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम आणि संघटित करण्याचं काम डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या माध्यमातून होतं आहे। संघटनेचे पहिलं अधिवेशन महाबळेश्वर जवळील भिलार, जे पुस्तकांचं गाव म्हणून सर्वत्र परिचित आहे, त्या ठिकाणी पहिलं अधिवेशन झालं। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व्हर्च्युअली त्या मीटिंगला उपस्थित होते। त्यांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराज देसाई आणि इतर मंत्रीगण उपस्थित होते। दुसरं राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापूर येथील कनेरी मठावर झालं। त्यावेळेला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। आणि येणारे आता तिसरं अधिवेशन 6 एप्रिलला सावंतवाडी येथे आपण आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनाला राज्यभरातून जवळपास 4,000हून अधिक सभासद उपस्थित राहणार आहेत। पत्रकारांच्या अडीअडचणी, त्यांच्यासमोरील आव्हाने, डिजिटल मीडियासमोरील आव्हाने आणि डिजिटल मीडियाचं राज्याचं धोरण आखण्यासंदर्भात आणि शासनाला मसुदा तयार करून देण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून होईल। आणि लोकमान्यता मिळालेल्या या डिजिटल मीडियाला महाराष्ट्र सरकारची राज्यमान्यता मिळावी यासाठी राजाभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना क्रियाशील म्हणून काम करते। 6 मार्च रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार असून यावेळी डिजिटल मीडियाच्या अनेक पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली जाणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील 12,000पेक्षा जास्त डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या सभासदांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आता भाऊसाहेब फास्के यांनी केलं। त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। धन्यवाद।